जालन्याच्या पासोडे शिवारामध्ये 5 मजुरांच्या मृत्यूच्या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। वाळूचा डंपर पत्र्याच्या शेडवर खाली केल्यानं पत्रा तुटला आणि पत्र्याखाली झोपलेल्या 5 मजुरांचा शेडखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला। जाफराबाद तालुक्यातील पासोडे शिवारामध्ये ही घटना घडलेली होती। चालकाने हा प्रकार का केला हे अद्यापही समजू शकलेलं नाहीये आणि या प्रकरणी 3 जणांविरुद्ध पोलिसांमध्ये गुन्हा दाखल सुद्धा झालाय। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी गौरव साळी आपल्या सोबत आहेत। गौरव, कारण अद्याप अस्पष्ट आहे, पोलिसांकडून तपास सुद्धा सुरू आहे, काय आतापर्यंतच्या तपासामध्ये समोर आलंय? अगदी खरे, आपण जर पाहायला गेलं तर कालची जी घडलेली घटना होती या प्रकरणी पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल झालेला आहे। आपण जर पाहायला गेलं तर 5 मजुरांचा जो मृत्यू झाला होता त्या प्रकरणी तिघांविरुद्ध आता गुन्हा दाखल झालेला आहे आणि जी घटना घडली ही अत्यंत दुर्दैवी होती आणि 5 मजुरांचा शेड कोसळल्यामुळे त्याखाली दबून दुर्दैवी मृत्यू झाला होता। आपण जर पाहायला गेलं तर पासोडी या ठिकाणी ही घटना घडली होती आणि त्या ठिकाणी वाळूचा उपसा करून एका पत्र्याच्या शेडवर हे वाळूचं जे टिप्पर आहे ते खाली करण्यात आलं होतं आणि त्या टिप्पर किंवा मग त्या वाळूच्या ओझ्याने ते पत्र्याचं शेड कोसळलं आणि त्यानंतर त्याखाली झोपलेल्या 5 मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता। आणि जो चालक आहे त्या चालकला त्या पत्र्याच्या शेडखाली मजूर झोपलेले आहेत याची कल्पना असताना सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी त्या पत्र्याच्या शेडवर वाळू उतरवली। तर मग त्यांनी असं का केलं हे अद्याप समजू शकलेलं नाही। मात्र चालकाला या घटनेची कल्पना असताना देखील त्याने मजुरांच्या अंगावर असलेलं जे शेड होतं याच्यावर वाळू उतरवली, त्यामुळे या मजुरांचा मृत्यू झालेला आहे। तर आता या प्रकरणी 3 जणांविरोधात जाफराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आणि जाफराबाद पोलिसांकडून पुढील तपास जो आहे हा सुरू करण्यात आलेला आहे। श्रद्धा। हो गौरव, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। बातमी पाहतोय जालन्यामधून।